ठाणे शहर हे सणांचं शहर म्हणून ओळखलं जातं. दहीहंडी देखील तोंडावर आहे. त्यानंतर नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी हे सगळे सण एकापाठोपाठ येत आहेत. अशा वेळेस पोलीस प्रशासनाने सर्व प्रकारचे नियम काटेकोरपणे पाळले जातील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, अशी मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतेच पोलीस आयुक्तांची भेट देखील घेतली आहे. ठाणे शहर हे उत्सवांचं शहर पण आहे. याला एक परंपरा आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी खूप उत्साहाने सर्व सण साजरे केले जातात. ही फार मोठी ठाणेकरांना देखील आनंदाचीच गोष्ट आहे. पण त्याबरोबरच शासनाचा दहीहंडीला पण पाठिंबा आहे, गोविंदा पथकांना पण पाठिंबा आहे. त्याला एक गाईडलाईन देखील शासनाने दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की आता बघा की गोविंदाची प्रॅक्टिस करतानाच एका मुलाचा मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे त्याची तंतोतंत फॉलोअप होतोय की नाही याची आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून ते नीटपणे सूचना द्याव्यात. त्याचं पालन होईल अशा प्रकारचं करावं. कारण की शेवटी अपघात हा अपघात असतो आणि उत्साह असताना सणवार आपले हिंदूंचे साजरे करत असताना अशाही प्रकारचं काही होता कामा नये. आणि त्याच्याकरता सर्व ठिकाणी जे नियम आपण आखलेले आहेत त्याचं पालन होईल असं आपण बघा. तर त्याच्या दृष्टीने लगेचच त्यांची मला वाटते उद्याच त्यांनी एक बैठक बोलवलेली आहे आणि ते सक्त सूचना देण्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील हुक्का पार्लरवर बंदी आणावी या दृष्टिकोनातून गेल्या काही वर्षांपासून आम्ही सामाजिक चळवळ उभारली आहे. मात्र अद्यापही हुक्का पार्लर चालू कसे असा सवाल देखील श्री केळकर यांनी केला आहे. आम्ही आवाज केल्यानंतर काही दिवस थातुरमातुर कारवाई केली जाते, मात्र नंतर पुन्हा एकदा हुक्का पार्लर चालू होतात. यात त्यांना अभय नेमकं कोणाचं आहे हे जाहीर होण्याची गरज असल्याचं मत देखील श्री संजय केळकर यांनी व्यक्त केलं. तरी काही हुक्का पार्लर जे आमच्या युवा मोर्चाने त्यांच्याकडे निवेदनाच्या द्वारे नावासकट दिलेले आहेत, त्याचे व्हिडिओ देखील दिलेले आहेत, तरी देखील अजून काही काळ ते 2-3 दिवस बंद होते, पण ते अजूनही चालू आहेत. विशेष करून वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना मी हे निदर्शनास आणलेलं आहे की बघा की लोकांचा आवाज आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय, परंतु अजूनही याला कारण काय, यांना कोण पाठिंबा देते, कोण याला वाढवतंय, याला कारवाईपासून कोण वाचवण्याचा प्रयत्न करतंय. आणि त्याच्यामुळे आपण कुठलाही मुलाहिजा न पाळता याच्यावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे.